चेहरा खूप काही बोलून गेला, मनातली गुपित सारी खोलून गेला. सांग कसा सावरू मी तोल आता माझा, बघ हा सूर्य देखील माझ्यात न्हावून गेला. पुरुष कठीण परिस्थितीत असताना त्याला साथ देणं, शांत ठेवणं आणि समजून घेणं, यातच एका खऱ्या आणि मजबूत स्त्रीची ओळख दडलेली असते. प्रेम मिळावं म्हणून सगळेजण प्रेम करतात, पण प्रेम मिळणार नाही हे माहिती असून सुद्धा प्रेम करणं, याला वेड म्हणतात. तुझं काही क्षणासाठी रुसणं आवडतं मला, पण ते लिमिटपेक्षा जास्त झाल्यावर डोळ्यात पाणी येतं माझ्या. तुला पाहण्याचा हक्क असू दे या डोळ्यांना, माझे डोळे मिटल्यावर काय करशील? वेळेशिवाय काहीच नाही मागितलं मी तुझ्याकडं, हे घड्याळ थांबल्यावर काय करशील? वेळ माझीच आली तर काय करशील? आता मी तुझीच आहे ना, उद्या देवाची झाले तर काय करशील? वाद हे जिथल्या तिथं सोडून द्यायचे असतात. जर माणूस हरवला तर सगळं क्षणात हरवतं. तुटलेलं जोडता येतं, तोडलेलं नाही. आयुष्यात लागलेली प्रत्येक ठेच सांगून गेली की रस्ते भलेही कसे पण असो, विश्वास मात्र पायांवरच ठेवावा. तुझी तक्रार करू तरी कुणाकडं? मीच सगळ्या जगाला ओरडून सांगितलं होतं, तुझ्यासारखं चांगलं या जगात कोणीच नाही म्हणून. ज्याच्या शिवाय मन लागत नाही ती व्यक्ती आहेस तू. जपून ठेवीन तुला मी अगदी शेवटपर्यंत. कुणी विचारलं तर सांगेन, आयुष्य आहे माझं. एखाद्याला एवढं पण दुखवू नका की त्याच्या जाण्यानं तुम्हाला तुमचं आयुष्य रिकामं वाटेल. कधी कधी खूप आठवण येते तुझी, पण नंतर आठवतं, तुझ्यामध्ये गुंतण्याचं दुःख सहन करण्यापेक्षा स्वतःला सावरणं मला ठीक वाटतंय. तू का आवडलीस माहिती नाही, पण वाटतं तूच माझं उत्तर आहेस. तू सांगशील का मला, तुला मी का आवडतो? मी ना फार देखणा ना तसं काही खास बोलणारा, पण तरीही तू थांबलीस. माझ्या साधेपणात काहीतरी तुला दिसलं का? किंवा माझ्या डोळ्यातलं एकटेपण तुला समजलं का? मी लाजाळूही नाही, तरी तुझ्यासमोर शब्द हरवतात. कदाचित तूच ती शांती आहेस जी मला माझ्यात सापडत नाही. तू सांगशील का, खरंच मी तुला आवडतो? कारण मी अजूनही प्रयत्नात आहे स्वतःला तुझ्यासाठी योग्य बनवण्याच्या. चुकले जरी कधी प्रेमाने समजवणारा मिळाला, रुसले जरी कधी लाडाने म्हणवणारा मिळाला, या धोका देणाऱ्या युगात मला विठ्ठलासारखा एकनिष्ठ, काळजी करणारा आणि कायम साथ देणारा नवरा मिळाला. प्रेमात माझ्या हक्काचा झाला नाही कान्हा, मी आता तुला दुरून तरी पाहावं. गाजवेल रुक्मिणी आयुष्यभर हक्क तुझ्यावर, पण या राधेचं नाव तुझ्या काळजाच्या एका कोपऱ्यात कायम राहावं. हृदयात भावना आणि वागण्यात आदर असायला हवा. नुसतं प्रेम प्रेम ओरडून प्रेम होत नसतं. होईलच कधीतरी भेट योगायोगाच्या वाटेवर, जिथं शब्दांची गरज नसेल आणि नजरेतून बोलणं होईल. नियोजन करून काय उपयोग घडायचं ते स्वतःहून घडतं. वेळ थोडी उशिरा आली तरी भेट मात्र मनासारखीच जुळतं. अडचणी कितीही आल्या तरी मार्ग आपोआप सापडतो, आणि वास्तवात भेटणं कठीण झालं तरी स्वप्नात तरी आपण हमखास भेटतो.